राधे, आधीच उशीर झालाय, डाळीकडे ध्यान दे, लागल बघ. माझं लक्ष हाय गोदाक्का, तुम्ही काय बी काळजी करू नका असं बघा. अगं तसं नाही, 4 दिवस बाहेरचं खाऊन कटाळलं असेल माझं पोर, म्हणून त्याच्या समजा आवडीचं व्हायला पाहिजे बघ. तो आल्या आल्या जेवायला मागितला आणि आपलं झालं नाही असं नग व्हायला. अहो तसं काय बी होणार नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तसं काय झालंच तर थोरल्या सूनबाई 2 मिनिटात जेवण बनवतील बघा. ती माफ करल ग, पण म्हणून तू काय कामाला ढिली पडणार आहेस होय? आणि काय ग, आल्या आल्या माझ्या सुनेला कामाला लावणार आहेस होय? घ्या, थोरल्या सूनबाईचं किती कौतुक आहे ते. अगं हायच ती कौतुक करण्यासारखी. ते बी खरंच आहे म्हणा. त्यांच्यासारखी सर कुणालाच यायची नाही बघा या जगात. आता गप्पा हानीत बसू न ग, चल हात हलवू लवकर लवकर. 10 मिनिटात समजा व्हायला पाहिजे बघ. गोदाक्का, काय बनवलंय आज जेवाय? नाही, राणा भाऊजी येणार आहेत आज, त्यांनी फोन केलता, तेव्हा समजा त्यांच्या आवडीचं बनवा. होय, समजा रानाच्याच आवडीचं बनवायला घेतलंय. बाहेरचं खाऊन कटाळलं असेल पोर माझं. गोदाक्का, उगं तोंड देखलं काय बी बोलू नका. तुम्हाला काय सपान पडलं होतं राणा भाऊजी येणार आहेत म्हणून? थोरल्या सुनबाईचा फोन आलता सकाळ सकाळी, तिनं सांगितलं. सुनबाईंचं तुमचं चांगलंच सूत जमलेलं दिसतंय की. नाही, आवर्जून फोन केला तुम्हाला येणार आहेत म्हणून. चांगलंय चांगलंय. समजूतदारपणाच्या गोष्टी आहेत तिच्या अंगात. थोरली आहे ना व. थोरलेपणाचं कौतिक आमास्तीत सांगू नका गोदाक्का. थोरलेपणा काय असतोय ते आमास्तीत चांगलं माहिती. ताईसाहेब, त्याच थोरलेपणानं बघा की जेवाय काय काय केले. काय काय बनवलंय आज? चवळीची उसळ आणि कारलं तळलेलं, वरण भात, कटाची आमटी, समद रानाच्या आवडीचं बनवलंय. म्हणजे आमच्या आवडीचं काय बी नाही बनवलं वय? समजा राणा भाऊजींच्या पसंतीचं. आम्ही काय उपाशी बसायचंय का गोदाक्का? नाही, तसं असेल तर सांगा आत्ताच. आम्ही जातो आमच्या पप्पांच्या घरी निघून. ओ ताईसाहेब, तुम्ही निघून गेलं असं तर मी काय करायचं? कुठं जायचं? त्या परीस आपल्याला जे मिळतंय ते खाऊ आणि राहू कुठं तर कोपऱ्यात. तसं बी सन्निधासाठी तुम्हाला राहायच लागतंय बघा. तुम्ही नाही जायचं बघा कुठं बी. नाही चंदा, आम्हाला जावंच लागल. जर आमच्यामुळे या घरातल्यांना त्रास होणार असेल तर आम्ही गेलेलंच बरं. जातो आम्ही आमच्या पप्पाच्या. वहिनी साहेब, तुम्ही समजताय तसं काय बी नाही. रानात 4 दिवसांनी घरी येणार आहे ना, म्हणून त्याच्या आवडीचं केलंय. अहो बाहेर म्हणजे काय युद्धावर गेलते का गोदाक्का ते? अहो हिथल्या हिथं तर गेलते की. ते काही नाही, आत्ताच्या आत्ता यो समजा मेनू बदला आणि आम्हाला जे खाऊ वाटतंय तेच करा. जी, तुम्हाला काय खावंसं वाटते? ते हिथं जे नाही ते खाऊ वाटतंय आम्हाला. करा पटापटा. गोदाक्का, वहिनी. राणा भाऊजी आले वाटतं. राणा, तुम्ही हिथली तयारी करा. चल गं चंदे. राणा भाऊजी आला सा? लय चांगलं झालं. अगं बघत काय बसलीस? जा राणा भाऊजीसनी पाणी तर आण जा. लय बरं झालं बघा तुम्ही आला सा. लय बरं वाटतंय आम्हासनी. अंजली आला सा तुम्ही? बरं आहे सा ना? राणा, अरे माझ्या कोकरा आलास. ये ये ये. कसं झालं हनीमून? काका साहेब, अहो दम तर घेऊ दे त्यासनी. आल्या आल्या काय सुरू झालं असं तुम्ही? इकडे व्हा. काका साहेब म्हणजे कसा झाला प्रवास तुमचा? लई दगदग झाली नाही ना बा? नाही नाही, तुम्ही फोनवर ते सांगितलं बाहेरचं खाऊन खाऊन तुम्हाला कटाळा आलाय. अहो आमच्या जीवाला चैन पडना. म्हणून आज खास बेत बनवलाय तुमच्यासाठी. कटाची आमटी, चवळीची उसळ, तळलं कारलं, समजा तुमच्या आवडीचं बनवलंय आम्ही. तर आता हातपाय धुवून घ्या आणि जेवाय बसा लगेच. चला बरं, चला.
कसं आहेस? मस्त. कशी झाली ट्रिप? लय भारी झाली. तुला माहिती आम्ही कुठे गेलतो? आपण लहानपर्यंत नदीवर जायचो माहितीये? हा. अरे तिकडे गेलतो आम्ही. काय सांगालीस? तू यायला पाहिजे होतस. काय मर्दा, तुझ्या हनीमून मध्ये मी काय करू येऊन? राणा, जाताना तुझ्याकडे एक बॅग होती आणि आता एवढ्या. हे वय तुमच्या समध्यांसाठी गिफ्ट आणले आम्ही. हे तुमच्यासाठी. काका, हे तुम्हाला. वा 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 सुनबाई, हा जुनी परंपरा आठवली. थँक्यू थँक्यू थँक्यू. ये ना बा. आबा कुठे आहेत? साहेब जरा गावात गेलेत कुणाला तरी भेटायला. येतीलच आता एवढ्यात. सुरेश भाऊजी, हं? ही हॅट तुम्हाला. खरं तर आम्ही तुम्हाला बंदूकच घेणार होतो, पण सगळ्या प्लास्टिकच्या होत्या. हो काय वहिनी, बंदूक आहे की आपल्याकडं? तेवढी हॅटच नव्हती बघा. म्हणजे शिकारीवर बंदी आहे म्हणा, पण हॅट घालून आणि बंदूक घेऊन फोटो काढायला काय जातंय? चंदाताई, हे तुम्हाला. गोदाक्का, हे तुमच्यासाठी आणलंय. शंकराची पिंड. हे तुमच्यासाठी. नाही कशाला, आमच्याकडे सोन्याचं ढिगभर दागिना आहेत. अहो, हे तुम्हाला छान दिसेल. अहो पण शोभल का? अहो ताईसाहेब, शोभल शोभल. तुम्हाला नाही शोभलं तर मला द्या. घ्या घ्या घ्या. असू दे. वहिनी. हा? अहो घ्या की. अहो तुम्हाला शोभल असं लई बघितलं, पण काय बी गावलं नाही म्हणून हे घेतलं. आता बाकी सगळ्यांचं राहिलं, ते कधी देऊ? ती समधी आपापल्या कामात आहेत, त्यासनी नंतर दे. तुम्ही हातपाय धुवून घ्या, तर मी जेवणाचं बघते. राणा, चल तू. ए, हा? चल की तू बी. मी बंदुकी बरोबर फोटो काढून येतो की. तू वापर. द्या. नाही, असू दे. नंतर. ते घरात समधी माणसं लई खुश आहेत. तुम्ही खुश आहेसा ना? नाही, तुम्हासनी लई वाईट वाटलं असेल. राणा भाऊजी अडाणी आहेत आणि तुम्ही एवढं शिकल्यालं, असं फसवल्यागत झालं असेल ना? आणि त्याच्यावरनं तुमची भांडणं बी झाली असत्या. राणा भाऊजींबरोबर घटस्फोटाचा निर्णय अजिबात घेऊ नका बघा तुम्ही. म्हणजे तसं तुमच्या मनात आलं बी असेल, पण नाही वहिनी, माझ्या मनात असं काहीच नाहीये. हाव, मी राणाजींच्यातल्या माणुसकीला बघून त्यांच्याशी लग्न केलं. त्यांचं शिक्षण बघून नाही. आणि राणाजींचा इतका खरेपणा आहे की त्यांच्याबरोबर संसार करणं मला अवघड नाही जाणार. उलट आता तर ते मला जास्तच आवडायला लागले. त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका. पण असं कसं? म्हणजे मी खरं सांगू, राणाजी शिकले नाहीत हे फार चांगलं झालं. कारण ते अर्धवट किंवा चुकीचं काही शिकले असते ना, तर मला जास्त अवघड गेलं असतं. पण आता मला त्यांना शिकवणं जास्त सोपं होणार आहे. आलेच.
किती बी केलं तरी तोंडावरच पडते ठिंगणी. काय म्हणता या? निघा. जेवायचंय ना वा? चल की. हे रागानं फेकून देणार असेल तर मला द्या. ही जोडगोळ काय सहजासहजी वेगळी होणारातली दिसत नाही. ठीक आहे, पण या मस्तरडीला आम्ही आमच्या वर चढवू देणार नाही म्हणजे नाही. अव पर ताईसाब कस? त्या मस्तरडीला दाखवून देऊ तिचा नवरा तिच्या मुठीत नाही तर आमच्या शब्दात अडकलाय. राणा भाऊजी आम्ही सांगल तसंच करणार, आम्ही सांगू तसंच वागणार. तू बघ चंदे, नाही या मस्तरडीला सळो की पळो करून सोडला तर नाव बदल आमचं. गोदक्का, श्रीपती, गोदक्का कुठे आहे? आतमध्ये असतील. बोलवू काय? नाही नको, मी बोलवतो. गोदक्का, गोदक्का, गोदक्का. अरे 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 सकाळी सकाळी गोदाकाला कशाला हाक मारायलायस? काय नाही, ते तालमीला जायचे ना व लई भुका लागले. ते न्यारी पाहिजे मला. तुझं लगीन झालंय ना? हा? अरे मग गोदाका कशाला पाहिजे ना हरीला? तुझ्या बायकोला सांग. नाही नको, त्यांना कसं सांगू? कसं सांगू म्हणजे? गोदाकाला सांगतो तसं. असं कसं मागणार? अरे तुला पाहिजे तसं माग, पण याच्या पुढं तुला काय हवं नको ते थोरल्या सुनमण्या सांगायचं, कळलं का? नाही आबा, आजवर गोदक्का न्यारी देत होती, मी तिच्याकडेच मागणार. देऊ काय करट्टा? हा, बायकोकडे मागायला लाज कसली वाटते रे? पण गोदक्काकडे मागितलं तर काय होते? अरे होत काय नाही. अरे पण गोदाकाला किती त्रास देणार? अरे त्यांचं वय बघा की. अरे लहानपणापासून किती केलंय तुमचं त्यांनी. आता तुमच्या दोघांच्या बायका आल्यात ना, तेव्हा त्यांना आराम करू द्या. असं म्हणताय वय? मग तुला काय वाटलं? थोडस बस. सुनबाई, हो थोरल्या सुनबाई. आले. काय झालं आबा? तुम्ही आणलेलं गिफ्ट आवडलं आम्हाला. बरं आता आमच्या पहिलवानाकडे लक्ष द्या की जरा. अहो त्याला तालमेल जायचे, भूक लागली आहे. तुमच्याकडं खायला मागायला लाज वाटते त्याला. काय आबा तुम्ही बी. बरं त्याच्या खाण्याचं बघा जरा, आम्ही आलोच. आबांना कशाला सांगितलं? मला सांगायचं ना. अहो मी कुठं सांगितलं? उलट त्यांनीच मला सांगितलं. ये ना वा, तुम्ही कुठे गेलता? मी अंगण झाडून घेत होते. बरं तुम्ही आवरा, मी तुमच्यासाठी पटकन नाश्ता करते. आणि मीही सकाळपासून चहा नाही घेतलाय, तेव्हा आपण एकत्रच चहा घेऊ. चहा? हो, आता तुम्ही तालमीत जाल मग शेतावर. निदान सकाळचा चहा तरी एकत्र घेत जाऊ ना. चालेल ना तुम्हाला? हा, मी पटाक दिशी आवरून येतो. थोरल्या सुनबाई, जरा चहाचं बघा की. हो हो आणते आबा. थोरल्या ताईसाहेब कवाच कामाला बी उठलेत आणि इथं माझ्या ताईसाहेब झोपा काढायलेत. काय करावं? उठवलं तरी बी वरडणार,
नाही उठवलं तरी बी वरडणार. ताईसाहेब, अहो ताईसाहेब, ओ ताईसाहेब, तू आहे भाई चंदे. सकाळ सकाळ कशा पाय आलीस का आमचं डोसकं उठवाय? अहो ताईसाहेब, डोसकं उठवाय नाही, तू मसनी उठवाय आले. अहो बघा की किती वेळ झालाय, चला की खाली. जरा जास्ती वेळ झोपलं तर तुला काय फाळा पडणार आहे भाई? फाळा मला नाही, तू मसनी पडणार आहे. ए उग भकू नका जा, नीट सांग काय झालंय? अहो ताईसाहेब, तिकडे ती मास्तरीन पाटाचं उठून थोरलेपणा धावत बसले आणि तुम्ही बसले हिथच धाकलेपणा धावत. अहो घरातली समधी कावाच उठली, खाली न्यारीला बी जमल्यात आणि कधी नाही ते सनीदा बी खाली आल्या. तुम्ही बी चला की, ती मास्तरीन आल्यापासून घरलाही बदललंय बघा. हे बघ चंदे, असं कुणाच्या येण्या जाण्याने आम्ही आमचं स्टाईल बदलणाऱ्यातलं नाही. सकाळ सकाळ आम्हाला बेट्टी लागतो माहिती आहे ना? अहो ताईसाहेब, बेटीच काय, बेड नाश्ता बी आणून दिला असता, पर ती आता बरोबर नाही. चला बरं तुम्ही आधी. अगं खाली काय सोनं पुरलंय का काय तुझं? आम्ही खाली येणार नाही म्हणजे नाही. मग बसा हितच. मी आपलं तुमचं भलं व्हावं म्हणून बोलायला, तर तुम्ही आपलं तुमचंच खरं करायला सांग. ए तिकडे कोण तू आमचं भलं करणार? हा थोबाड बघ जरा आरशात. ताईसाहेब, तुम्हाला पटतच नाही तर मी आता काय करणार? परत ना म्हणू नका सा, मी सांगितलं नाही म्हणून. हे बघ, आमासनी कुणी बी काय सांगायची गरज नाही. आम्ही आमच्या मनाचं मालकी नाही. जा आमासनी बेट्टी घेऊन ये आधी. अहो ताईसाहेब, बघा त्या थोरल्या ताईसाहेब खाली समजांचं चहा पाणी करायला. असली सवय तुम्हाला लई महागत पडायला मागणं. त्या मास्तरडीचा भ्या आमासनी दाऊ नगसा चंदे. आम्ही कुणाच्या बाला बी घाबरत नाही. तुला सांगितलंय तेवढं कर्जा बेट्टी आण, निघ. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान. गोदक्का गोदक्का गोदक गोदक्काला ताप द्यायलोय. आबांना कळलं तर परत लई ओरडतील. अंजय बाईला कसं सांगायचं? काय सांगायचं? टॉवेल विसरलो, ते पाहिजे होता, तेवढा द्या. टॉवेल पाहिजे होता तर मागायचा ना, त्यात काय? आंघोळीला निघतानाच तुम्ही टॉवेल विसरून आला होता. घाबरू नका, मी लगेच निघते. तुम्ही पटकन आवरून या. आणि हो, मी चहा प्यायला थांबते तुमच्याकरता. लवकर या.
अंजलीबाई चहासाठी थांबल्यात म्हणजे आता समजेन समोर मला चहा प्यायला लागणार.